असं मस्त फर्स्ट बर्थडे बॉय, त्याचे फोटो थोडेफार काढले. आमचं डेकोरेशन चालू आहे. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज माझ्या बाबूचं फर्स्ट बड्डे आहे. आज 29 मे आहे. पण आजच आम्ही त्याचा ना प्री बड्डे शूट करणार आहे आणि त्याचा जो बड्डे सेलिब्रेशन आहे ना तो 2 तारखेला आहे, ते विरारमध्ये. तर आता आम्ही तिथेच आलो आहे, ज्या प्लेसवर अरेबियन सी रिसॉर्ट असं त्या रिसॉर्टचं नाव आहे. आणि आजूबाजूला समोर समुद्र आहे, पण तो समुद्र ना खूप पुढे आला आहे, त्यामुळे मला बीचवर शूट करायचं होतं. पण ते मी आता बीचवर नाही शूट करणार. तर दादाच्याच ना म्हणजे रिसॉर्टच्या इथे समोर जागा आहे, तर तिथे त्याचं थोडं डेकोरेशन करणार आणि मग त्याला बाबूला ठेवणार. तो थोडासा रडतो आहे, त्याची झोपमोड झाली आहे. इथे असं सर्व पब्लिक आहे, बाबा, आतू, मामा, मामू आणि आई आणि माझी मम्मी. इथे असं सेटअप केलं आहे. त्याचे फोटोज तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला बघायला मिळतील. हे असं मस्त फर्स्ट बर्थडे बॉय, त्याचे फोटो थोडेफार काढलेत. असं मूड नव्हता. हे सुद्धा मी रेंटने घेतलं आहे, 200 रुपये रेंटने. कुठं आणला होता घरी, पण त्याचं काही मला जमलं नाही म्हणून. आणि हे त्याचं नेहमीचं शीट आहे, ड्राय शीट, ती मी फक्त फोटो काढायला यूज करते. तर हे झालं प्री बर्थडे शूट. आणि ह्याच्यानंतर आता मी करणार आहे केक आणि त्याला दुसरे कपडे घालणार आहे. आणि स्मरणला आता बघा त्याला झोप आली आहे. आणि स्मरणला हसवण्यासाठी आहे ना, हा जो हे आहे ना, जो थोडंसं पान आम्ही त्याला गालाला हे करतो, मग तो हसतो छान. इथे आम्ही यांच्या रूममध्ये आलो आहे. आणि आता ह्याला बाबूला दुसरे कपडे घातले. तिथे मस्त पसारा केला त्याने, तो राहत नव्हता. TV पण लावली आहे. आणि भाऊ आता त्याचे फोटो काढतात. आता परत आला मी खाली नेणार आहे. इथे बाबूचं फोटोशूट झालं, म्हणजे वरती आम्ही आहे ना हॅपी बर्थडे वगैरे लावून अजून काही काही फोटो काढणार होतो, पण त्याने काढून नाही दिलं. तो खूपच वैतागला आहे. आणि त्यासाठी मी इथून बॉईल पोटॅटो सांगितलं होतं त्यांना, तर त्यांनी ते दिलं आहे. आणि थोडंसंच खाल्लं, कारण की त्याने केक खाल्ला आहे जास्त. ते केक त्याला आम्ही नाही देत, आजच फोटोसाठी काढले. तर बघा इथे वैतागतो. आणि आता त्याला मोबाईल हवा आहे म्हणून तो चिडतोय. घे घे हातात, घे घे ना. गाणं बंद केलं मी टीव्हीवर म्हणून आता लावते गाणं. शोनी सर्व खाल्लं, तुला नाही दिलं शोनी ना यांनी. हवा आली ना आता हसतोय. हे बघा समुद्र एवढं जवळ आलंय. आणि ह्यांच्याकडे ना आता आम्ही नाश्ता मागवला होता, सँडविच आणि भजी मागवलं होतं. ते खूप चांगलं होतं, मजा आली खाऊन. छान आहे, टेस्टिंग फूड टेस्ट पण खूप मस्त आहे. चलो आता आम्ही निघालोय घरी. टाटा बाय. ब्लँकेट नाही द्यायची, ब्लँकेट लय वैतागला आहे मुलगा. चलो आम्ही आज चाललो आहे हॉलमध्ये. आज मेन बर्थडे सेलिब्रेशन आहे. आणि बाबू आणि पप्पा रेडी व्हायचे, बाकी सर्व रेडी झाले. मी सुद्धा इथे रेडी झाली आहे. जो मेकअप जो हेअरस्टाईल आहे ते मीच केलं आहे. हे सर्व एक्सेसरीज मीच आहे. माझं बाळ खूप रडतंय. तर आपण भेटूया आता हॉलमध्ये. बाय. मी काय कुठे चालली आहे, चल. तर असं आमचा बाबू, पप्पा आणि आई रेडी झाले. माझे पप्पा म्हणजे माझे सासरे आणि माझी नणंद पुढे गेली आहेत. चलो हॉल आमच्या जवळच आहे. शोनी बघते हा इकडे, मी पुढे बसली आहे ना. त्याची आता झोपायची वेळ झाली आहे. शोनी जय सद्गुरू. हा हॉलचा एंट्रन्स आहे इथे.
असं समोरच गणपतीची मूर्ती आहे आणि डायनिंग एरिया आहे जो खाली असणार आहे आणि आमचा हॉल असणार आहे फर्स्ट फ्लोअरवर. सुंदर आहे हॉल पण. आम्ही अचानकच बुक केला. अगोदर आम्हाला घरी करायचं होतं खाली बिल्डिंगच्या, पण परमिशन न मिळाल्यामुळे आम्ही अचानक हॉल बुक केला. आमचं डेकोरेशन चालू आहे. 160 ॲक्च्युली हे घेतलं होतं पण त्यांच्याकडे 6 नंबर नव्हता म्हणून माझं डेकोरेशन केलं आहे मी नाही, ह्यांनी केलं आहे. आणि इथे आमची आता फोटोग्राफी चालू आहे. बाबू झोपायला आला आहे ना. इथे माझी दुसरी ननंद ही मावशी आहे. सर्वजण आता पाहुणे येतात. त्याच्या अगोदर आम्हाला फोटो काढायचे आहेत. आणि हे जे दादा आहेत ना, ह्यांनीच माझं ओटभरणीचं फोटोग्राफी केली होती त्यामुळे मी त्यांनाच परत बोलवलं आहे. ह्या माझ्या मावशी आहे. तो कोणाकडेच जात नाही, फक्त पप्पा आणि माझ्याकडे येतोय. चिडलाय जाम. जय सद्गुरु, जय सद्गुरु. शोनी जय सद्गुरु. ओ ते आम्ही नवरा बायको मस्त रेडी झालाय. आमची वाईट असं घालायची थीम नव्हती, पर्पल घालायची थीम होती. पण बाबूचे कपडे पहिले आम्ही घेणार होतो, तर बाबूचे कपडे आम्हाला वाईट मिळाले त्यामुळे मी हा घेतला आणि माझ्या मिस्टरांनी हे घातलं आहे. छान असं वाईट बाकी हे हॉलचा हा एक रूम आहे जिथे ब्राईड आणि ग्रूम्स राहतात आणि खूप स्वच्छ आहे. कर्टन्स आहेत, चेअर्स दिले आहेत, सोफा दिला आहे, टॉयलेट बाथरूम आहे आणि ह्या बेडरूममध्ये फॅन आहे आणि सुद्धा AC आणि खूप छान आहे. असं डेक पण आहेत, आम्हाला म्युझिकसाठी दिलं आहे. हॉल पण खूप छान आहे, आम्हाला खूप आवडला हॉल. थोडं जवळ आहे स्टेशनच्या आणि आता जेवणाची क्वालिटी काय आहे ते खाल्ल्यावरच कळेल. तसा आहे माझा आजचा लुक. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. ॲक्च्युली स्टार्टिंग करताना बाबू रडत होता त्यामुळे मला दाखवता नाही आलं. हे जे हेअर्स आहेत ना, हे मी लग्नामध्येच घेतले होते. काय बोलतात त्याला, एक्सटेन्शन. आणि माझे हेअर्स मी थोडे कर्ल केले. त्यासाठी आमची खूप मेहनत चालू आहे इथे. पप्पा आहे, बाबा आहे, सर्वजण हसवत आहेत. अजून तरी हॉल खूप कमी भरला आहे. 1:15 झाले आहेत. खूप लोक अजून यायचे. पप्पांचा 60वा बर्थडे आहे ना, तसं 60 पंत्या आम्ही हे करणार आहे. असं इथे सर्व तयारी करतात आणि आता थोडाफार हॉल भरायला आला आहे. इथे असा मस्त केक बाबूचा मी ऑनलाईनच सिलेक्ट केला, पप्पांचा पण ऑनलाईन सिलेक्ट केला आहे आणि खूप छान जसं हवं तसंच केक त्यांनी बनवलं आहे. हे असं सर्व डेकोरेशन करतात आता फुलं वगैरे टाकून. काहीतरी बोलावं म्हणजे तर थोडंफार चुकू शकतं आणि म्हणजे असं काही ठरवलं नाहीये मी, पण थोड्याच गोष्टी ज्या कसं होतं
थोडं इमोशनल होत आहे, कारण का मी कधी एक्सप्रेस असं म्हणजे मी एक्सप्रेस होत नाही जास्त त्यामुळे. तर ऍक्च्युली असं असतं की लहानपणापासून आपले आई वडील आपल्यासाठी भरपूर करतात, म्हणजे प्रत्येक जण आपल्या हिशोबाने आपल्या मुलांसाठी करत असतो. तसंच माझ्याही आई वडिलांनी त्यांना जमेल तसं प्रत्येक वेळेला केलंय आमच्यासाठी. आणि म्हणजे एक वेळ स्वतःसाठी काही घेतलं नाही, पण मुलांसाठी काही कमी पडू दिलं नाही. म्हणजे कधी कधी असं मुलांचं होतं की तुम्ही काय केलं आमच्यासाठी, असं एका वयाला म्हणजे एका वयाचं झाल्यावर त्यांना वाटतं. पण तसं आमचं कधीच झालं नाही, कारण का आम्हाला कधी काही कमी पडू दिलं नाही आई वडिलांनी. तर तेच बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला बोलायचं असतं आपल्या म्हणजे वडिलांशी आईशी, पण आपण कधीच बोलत नाही, कारण का एक कुठेतरी आपण अनकम्फर्टेबल असतो किंवा. इथे आता सर्व लाईन लागली आहे गिफ्ट देण्यासाठी. बाबूचे कपडे चेंज केलेत, मगाशी केक भरवला ना तर ते खराब झाले होते. आता हळूहळू जेवण पण जेवतायत लोक. हो, हे आमचे फ्रेंड्स. चालू आहे ना, मी आता चालू केलंय. इथे आमचे फ्रेंड्स आलेत सर्व, थोडे बाकी आहेत, थोडे आलेत. लिपस्टिक लागली बाबू. बाबांसाठी असं सेपरेट फोटो आहे, मी येणार ना. आमचे मित्रमैत्रिणी आले 2:15 वाजता, जरा लांबून आलेत ना नवी मुंबईवरून, लेट झालाय त्यांना. आणि माझा बाबू आता झोपायला आला. छोटीशी बाबू पण आली मायरा. ते आमचं जेवण आम्ही सांगितलं आहे 2 भाज्या, राईस होतं, फुलकी किंवा रोटी, पॅटीस आहे, आणि हे असं जेवण आहे. ते माझा भाऊ आणि हे माझे आमचे मित्रच आहेत, ते जेवत आहेत. कसं आहे जेवण? छान आहे ना. चला आता आम्ही घरी निघालो. 3:30 वाजले आणि बाबूला भूक लागली आहे, त्यामुळे मला लवकर घरी जायचं आहे. मी आणि भाऊ मम्मी आम्ही पुढे जातोय. मग त्याचं जेवण करणार आणि मग त्याला देणार आणि त्याला लवकरात लवकर झोपवणार आहे. तर बर्थडे ब्लॉग कसा वाटला, हे सर्व पाहुणे पण घरी झाले. बर्थडे ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.